भाजपा युवा नेते तथा युवा उद्योजक युवकांचे प्रेरणास्थान राजेंद्र महाजन यांचे चिरंजीव मिहीर महाजन यांच्या वाढदिवस निमित्त सोनगीर ग्रामीण रुग्णालयात पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण। याबाबत अधिक वृत्त असे की सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिक रुग्णांचे हाल होत होते। सदर बाब लक्षात घेता या ठिकाणी भाजपाचे युवा नेते तथा युवा उद्योजक युवकांचे प्रेरणास्थान राजेंद्र झेंडू महाजन यांनी सदर बाब लक्षात घेतली व आपल्या मुलाच्या म्हणजे चिरंजीव मिहीर महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या ठिकाणी त्यांच्या वाढदिवस निमित्त येथील ग्रामीण रुग्णालयात नागरिक रुग्णांसाठी या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था करून दिली। त्या ठिकाणी 24 तास पाणी उपलब्ध करून दिल्याने या ठिकाणी येथील ग्रामीण रुग्णालय येथील अधिकारी, डॉक्टर्स, नर्स स्टाफ सह येथील नागरिक रुग्णांनी देखील या ठिकाणी भाजपा युवा नेते तथा उद्योजक राजेंद्र महाजन यांचे आभार व्यक्त केले। समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी राजेंद्र महाजन हे सतत कार्यरत आहेत। नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्याचे कार्य देखील ते करीत असतात। सोनगीरमध्ये आरोग्य शिबिर घेणे, नागरिकांच्या अडीअडचणी सोडवणे, अहोरात्र रात्रंदिवस या ठिकाणी नागरिकांसाठी ते कार्यतत्पर असतात। येथील सोमेश्वर महादेव मंदिर परिसरात भव्य असा त्रिशूळ देखील त्यांनी उभा करून दिला असून हजारोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येत असतात। त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेत देखील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे, सोनगीर व सोनगीरसह इतर सोनगीर गटातील खेड्यापाड्यावरील नागरिकांच्या प्रश्न निकाली काढणे, त्यांच्या अडीअडचणी सोडविणे, त्यांच्या अडचणीत धावून जाणे असे अनेक समाजहित उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी राजेंद्र महाजन हे करीत आहेत। तर त्यातलाच एक भाग म्हणून आज त्यांच्या मुलाच्या चिरंजीव मिहीर महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था सोनगीर ग्रामीण रुग्णालयासाठी रुग्ण नागरिकांना उपलब्ध करून दिले आहे। तर या ठिकाणी या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी मोहित वाणी हे होते। तर पाण्याच्या टाकीचे लोकार्पण जीएसटी उपायुक्त भानुदास माडी यांच्या हस्ते करण्यात आले। येथील जनसेवेसाठी तत्पर असलेले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी झेंडू शंकरराव महाजन यांच्या प्रेरणेने युवा उद्योजक भाजपाचे युवा नेते तथा युवकांचे प्रेरणास्थान राजेंद्र झेंडू महाजन यांचे चिरंजीव मिहीर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या ठिकाणी या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आले। या प्रसंगी या ठिकाणी जीएसटी उपायुक्त भानुदास माडी, वैद्यकीय अधिकारी मोहित वाणी, आयुष वैद्यकीय अधिकारी किरण कुमार निकवाडे, प्रफुल्ल फुलपगारे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष आर.के. माडी, प्रभारी सरपंच लखन ठेलारी, डॉक्टर कल्पेश देशमुख, माजी सरपंच दंगल धनगर, ज्ञानेश्वर चौधरी, अशोक महाजन, गोरख पाटील, उत्तम महाजन, डॉक्टर राहुल देशमुख, राजेंद्र जाधव, धाकू बडगुजर, प्रमोद धनगर, आरिफ खा पठाण, हसन खा पठाण, संजय परदेशी, साहेबराव बिरारी, घनश्याम गुजर, शेखर परदेशी, राहुल बडगुजर, रुग्णालयाचे कर्मचारी रामकृष्ण पाटील, सुरक्षा रक्षक संभाजी पाटील, कैलास ठाकूर आदी उपस्थित होते। तर यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.टी. गुजर यांनी केले तर आभार राजेंद्र महाजन यांनी मानले। अनावश्यक खर्च ज्याला बोललं जाईल तो करण्यापेक्षा एखादं विधायक काम जर आपण केलं तर ते नक्की स्मरणात राहतं। राजू भाऊंनी मराठी शाळेमध्ये वह्या पुस्तकं दिल्या, पोरांना दप्तरं दिले आणि आजचा उपक्रम तर इतका छान आहे कारण माणसाची जी गरज आहे अन्न वस्त्र निवारा त्याच्यात पाणी, तर पाणी खूप आवश्यक असतं आणि त्या पाण्याची गरज म्हणजे त्या दोघं गोष्टींसाठी होऊ शकते, पिण्यासाठी होऊ शकते, वापरासाठी होऊ शकते। आणि आपल्या सोनगीरमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष कायम राहिलेलं आहे। त्या मानाने त्यांनी अतिशय छान व्यवस्था करून दिली। मी राजू भाऊंचं खूप कौतुक करतो की त्यांनी त्यांच्या हस्ते असे गावासाठी विविध उपक्रम राबवावे आणि त्यांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो। डॉक्टर वाणी साहेब, माझे मान्यवर
आणि इथे जमलेले सगळे सोनगीर गावाचे नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती आणि मित्र, आपण प्रापंचिक जीवन जगत असताना समाजाचं काहीतरी देणं लागतं आणि त्या समाजाचं ज्या अर्थाने देणं लागतो, म्हणजे आता ते राजकारण करताय, समाजकारण करताय, तर त्यावर संत कबीरांचा एक दोहा आहे की बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं फल लागे अति दूर. तर त्याचा मतितार्थ असा आहे की जे वाळवंटातलं खजुराचं झाड असतं, त्या खजुराच्या झाडाचा त्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना काही एक फायदा नसतो ना. तो सावली देऊ शकत ना, त्याचे फळ तो तोडून खाऊ शकत. अशी लोक असतात की जे सामाजिक जीवन जगत असताना भरपूर पैसा कमवतात, प्रतिष्ठा कमवतात, पण ते सामाजिक कार्य काही करत नाही. म्हणजे देणं लागतो आपण समाजाचं, तर हे ते विसरून जातात. पण आमचे जे दाजी साहेब आहेत, तर यांचं म्हणजे हे पहिलंच कार्य असेल की जे एवढं मोठं दिसतंय आपल्याला, पण ते असे त्यांच्या परीने कार्य करत राहतात. ते बरेच आपल्या लोकांना माहिती नाही. म्हणजे अक्षरशः लॉकडाऊनच्या वेळेस त्यांनी सगळ्यांना केळी वाटपापासून येणाऱ्या जाणाऱ्यांना त्यांचं तर म्हणजे आजकालचा काळ असा आहे की राजकारण करत असताना मना जो मतदार शे यांना बाई मला काही भेटावे, मी त्यांना कामे करतो. आता वास्तविक जो जाणारा वर्ग होता तो होता युपी बिहारचा. त्या वर्गाला यांनी इथं केळीच म्हणजे त्याच्या पोटात 2 घास जावे, त्याच्यासाठी ती शिदोरी असावी काहीतरी जात असताना. तर एवढं सामाजिक भान असलेले आमचे दाजी साहेब आहेत. आणि आता समाजकारण करत असताना बऱ्याच गोष्टी ते करत असतात, पण ह्या आता हे एवढ्या मोठ्या तत्वावर दिसतंय आपल्याला की त्यांचे फोटोज वगैरे आता हे आपल्याला कळतं की नाही ते असेही काम करतात. पण ते त्याच्यामागे त्यांचा भरपूर इतिहास आहे. त्यांच्या हातून असंच पुढे राजकारण करत असताना सामाजिक कार्य घडावे. ते स्वखर्चाने एवढं करतायत. राजकारणात जर त्यांना यश आलं तर ते अजून चांगल्या रीतीने काम करू शकतात. म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या पुढच्या कार्यासाठी. आमचे भाचेराव मिहीर याला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आमच्या दाजी साहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. निमित्त सगळे जे मान्यवर उपस्थित झालेले आहेत त्यांचे मी सोनगीर ग्रामीण रुग्णालयातर्फे स्वागत करतो. आता हे जे पाण्याच्या टाकीची जी समस्या होती ती आपल्या ज्या रुग्णालयामध्ये रुग्ण असायचे तर त्यांना ती समस्या पाण्याची असायची, त्याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम तयार होत होते. तर या दरम्यानमध्ये भाजपाचे पदाधिकारी आणि दादासाहेब राजेंद्र भाऊ हे आमच्याकडे आले असता त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला काही समस्या आहेत का. मग आम्ही सांगितलं की बाबा अशाची रुग्णाला समस्या आहे. तर त्या समस्येचं त्यांनी निवारण करण्याकरता पाठपुरावा करून त्याचं पूर्ण करून आज पूर्णत्वास नेलंय आणि आज त्याचा लोकार्पण सोहळा आज साजरा आपण त्यांचे चिरंजीव मिहीर यांच्या निमित्ताने आज लोकार्पण सोहळा करतोय. तर त्यांनी ही जी सगळी समस्या रुग्णांची समजून आणि रुग्ण कोणते आहेत आपल्या परिसरातलेच आहेत की जेणेकरून त्यांच्याकरता ती सुविधा व्हावी. तर त्यांनी ते जे आमचं जी मोठी समस्या होती ती त्यांचं निवारण केले. त्याच्याबद्दल ते भाजपाचे युवा नेतृत्व आहे, त्यामुळे आमच्याकडनं त्यांचा हा आम्ही सत्कार केला किंवा जेणेकरून आम्ही एक प्रकारे त्यांचे आभार मानतो. तर त्यांनी वेळोवेळी आम्हाला कधीही जेव्हा जेव्हा आम्हाला काही समस्या निर्माण झाल्या तेव्हा त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारचे सहकार्य केलं आहे. तसेच ग्रामपंचायतचे जे सरपंच साहेब आहेत, ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, पत्रकार बंधू आहेत, यांनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी मदत केली, सहकार्य केलं आणि आमच्या समस्या समजून त्याचं निराकरण करायचा बी प्रयत्न केला की म्हणजे जेणेकरून कसं ते समाधान होईल आणि रुग्णसेवा कशी चांगल्या पद्धतीने सुरळीत होईल. तर त्याच्याकरता सगळ्यांचं आम्हाला ग्रामस्थांचं आणि सोनगीरवासियांचं सगळ्यांचंच आम्हाला सहकार्य लाभलं. त्याच्याबद्दल मी तसंही आमच्या रुग्णालयाकडनं आमच्या कर्मचारी अधिकारी वर्गाकडनं मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी असे सहकार्य आम्हाला पुढे करावे आणि त्यांच्या चिरंजीवांना मिहीरला आमच्याकडनं वाढदिवसाच्या शुभेच्छा. आज माझा चिरंजीव मिहीर याच्या वाढदिवसानिमित्ताने पाण्याच्या टाकीचा जो लोकार्पण सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत त्यासाठी जमलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर व या ठिकाणी जे आमच्या एका फोनवरती किंवा मेसेजवरती आले आहेत त्यांचं एवढ्या संख्येने येतील व असं आम्हाला वाटलं नव्हतं. परंतु यांचे प्रेम आहे आणि जे काम आता आपण सोनगीरवासींसाठी किंवा जे
या रुग्णालयासाठी करतो ते त्यासाठी जे जमलेले आहेत सर्व, तर या ठिकाणी आलेल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आधी ठिकाणी जमले सर्व डॉक्टर असो, आमचे शालक कोणते आयुक्त म्हणून आपले शालक, डेप्युटी कमिशनर जीएसटी आणि या ठिकाणी जमले सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. या ठिकाणी सर्वांनी सांगितलं किंवा जे आधीपासून 8-10 वर्षापासून जे चालू होतं सामाजिक कार्य, काय राहतं की सामाजिक कार्य करताना म्हणजे मी काही कोणाला इंटेन्शनली किंवा कोणाला बोलत नाही, पण एक पोटभर करायचं ना हातभर दाखवायचा असा प्रकार चालतो. तो काही मी आजपर्यंत केला नाही. मी स्पष्ट बोलणार आहे, जे आहे ते रोखोक त्याला हो सांगितलं ते काम करायचं आणि त्यासाठी स्वखर्चाने काढणं, इतर लोकांची अपेक्षा न ठेवता आपण स्वतः करायला पाहिजे. समाजाचं काहीतरी आपलं देणं आहे या जाणीवेतून आपण काम करत असतो. या ठिकाणी आम्ही आलो होतो, तर डॉक्टर साहेब बोलले की बुवा या ठिकाणी सर्वात मोठी समस्या पाण्याची, कारण की मध्ये जे काही डिलिव्हरीचे रुग्ण असतात त्या ठिकाणी घाण होते आणि इतर जे दुसरे पेशंट आले असतात त्यांना तो त्रास होत असतो. तर ती त्यांची समस्या ऐकून आम्ही एक वाढदिवसाचं औचित्य होतं आणि एक सामाजिक भान, या दोघं गोष्टी आम्ही समोर ठेवून ही पाण्याची टाकी बांधली, जेणेकरून या रुग्णालयामध्ये स्वच्छता राहावी व आरोग्यावरती कुठल्या दुसऱ्या रुग्णांना आणखी जास्त परिणाम होणार नाही याची आम्ही दक्षता घेतली आणि जे गरज आहे ती पूर्ण केली आणि आमच्या हातून हे काम करून घेतलं. यासाठी सर्व डॉक्टर लोकांचे मी मनापासून आभार मानतो. कारण काय की प्रत्येक व्यक्ती हा देणाराचा सुख काय कोणामध्ये काय बघतात ते कदाचित त्यांनी माझ्याकडनं घेण्यासाठी त्यांनी बोललं असेल आणि त्यांची जी मागणी होती ती मी पूर्ण केली, त्याबद्दल मनस्वी आभार मानतो. या ठिकाणी म्हणजे काय खर्च झाला काय नाही तो भाग नंतरचा आहे, पण एक मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण काहीतरी करतोय हा आनंद फार मोठा आहे. आणि मी डॉक्टरला हे सांगतो की भविष्यामध्ये काही जर असं वाटलं किंवा काही कुठंतरी कमी आहे तर त्यावेळेस त्यांनी अधिकाऱ्यांनी मला सांगावं की बुवा या ठिकाणी असं दाखवणं आहे, तर मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. मी हे त्या डॉक्टर साहेबांना मी या सर्व तुमच्या समोर हे हा शब्द देतो. आज माझा मुलगा 18 वर्ष झाला. आज तो लोकशाहीचा एक भाग होणार आहे, मतदार होणार आहे. तर त्या निमित्ताने आपण जमलात, एवढ्या मोठ्या संख्येने जमलात. आज खऱ्या अर्थानं म्हणजे गावामध्ये 2-3 लग्न आहेत, तरी सुद्धा या ठिकाणी आपण आमच्या परिवारावरती जे प्रेम दाखवलं त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. आणि अशाच प्रकारे आज हे वैयक्तिक काम आहे. जर आपल्या आशीर्वादाने पुढे येणाऱ्या निवडणुकांमध्ये जर आपण मला आशीर्वाद दिला आप्पासाहेब, आपण जर आशीर्वाद दिला आपण तर सर्वात म्हणजे चांगलं आपण 15 गटांमध्ये 1 नंबरचा गट करायचा प्रयत्न आपण या ठिकाणी सर्वांसमोर सांगतो. तो व्यक्ती स्वतःच्या खर्चाने जर एवढं करत असेल, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने करत असेल, तर आपण पुढे आणखी चांगले कामे करू. यासाठी आपला आशीर्वाद आपलं सहकार्य सर्व आमच्या कुटुंबासोबत असावं मी आपल्याकडनं प्रार्थना करतो, आपल्याला विनंती करतो. आणि या ठिकाणी माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने आशीर्वाद देण्यासाठी आपण या ठिकाणी जमलात त्याबद्दल आपला शतशः मी ऋणी आहे. धन्यवाद. आज सोनगीर ग्रामीण रुग्णालयामध्ये एक छोट्याखानी कार्यक्रम झालेला आहे. गावाचे युवा नेते राजेंद्र भाऊ महाजन यांच्या मुलाचा आज वाढदिवस होता. त्यानिमित्त राजू भाऊ महाजन यांच्याकडून सोनगीर गाव मोठं गाव असून सोनगीर ग्रामीण रुग्णालयामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे राजू भाऊ यांनी आज 2000 लिटरची टाकी इथं उपलब्ध करून दिलेली आहे. तर सोनगीर गावासाठी युवा नेते राजू भाऊ महाजन हे कायम 5 ते 10 वर्षापासून गावासाठी सामाजिक कार्य असेल, सोमेश्वर पुरातन मंदिर असेल तिथं त्रिशूल भाऊंनी लावलेलं आहे. परत कोणाचं घर जळालं असेल तिथं आर्थिक मदत केलेली आहे राजू भाऊंनी. परत सोनगीरमध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असेल, गावातला प्रॉब्लेम असेल, आर्थिक असेल, काही पोलीस स्टेशनचे मॅटर असतील, शैक्षणिक कोणाचं गरीब मुलांच्या शिक्षणासाठी राजू भाऊंनी त्यांच्या वाढदिवसासाठी शैक्षणिक जिल्हा परिषद शाळेमध्ये की गरीब पोरांसाठी शिक्षणाचे साहित्य वाटप केलेलं आहे. तर आमचे राजेंद्र भाऊ महाजन हे कायम सोनगीर गावाने पण सोनगीर गावाच्या आजूबाजूला जेवढे बी ग्रामीण गावं असतील, लहान छोटे मोठे गावं असतील, नंदाणा असेल, देवबाणा असेल, अभ्यासिका वगैरे
लहान मोठे जे गावं असतील, सोनगिरच्या जवळ सरवड असेल तुमचं, दापुरी घ्या, दंदाने घ्या, देवबाने घ्या, या गावांसाठी अभ्यासिका पण वाटलेल्या आहेत. आणि जे MPSC UPSCचे पोरं शिक्षण घेत आहेत आपल्या ग्रामीण भागातनं, जो जिल्हा पातळीवर जो मुलगा जात असेल त्याच्यासाठी राजू भाऊंनी कायम त्यांना आर्थिक मदत असेल किंवा अभ्यासिका असेल त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. आता उदाहरणार्थ मी सांगतो, माझ्या घरासमोर एक मोठं पटांगण आहे, तिथं आपले गरीब ग्रामीण पोरं असतात, ते सकाळ संध्याकाळ व्यायामासाठी येतात. पण त्या पोरांसाठी राजू भाऊंनी गोळाफेक असेल किंवा त्यांना व्यायाम करण्याचे साहित्य असेल ते त्यांनी निःशुल्क त्यांच्या घरून खर्च करून त्यांना मुलांसाठी उपलब्ध करून द्या. आज कमीत कमी त्याच्यामधनं 50 पोरांमधनं आज तर 5 ते 7 पोरं आज केंद्र सरकारच्या इथं ड्युटी करत आहेत. इंडियन आर्मी असेल, SRB असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल. तर आमचे राजेंद्र भाऊ महाजन हे युवा नेते आहेत गावासाठी. त्यांना कधीही कोणाचाही कॉल आला असेल, फोन आला असेल तर ते रात्री अपरात्री केव्हाही मदत करतात. व त्यांच्यासोबत आमचे भारतीय जनता पार्टीचे OBC मोर्चाचे अध्यक्ष RK दादा माडी त्यांच्यासोबत कायम असतात व आमचे भारतीय जनता पार्टी त्यांच्यासोबत असते. व ते पक्ष जात धर्म न पाहता फक्त सोनगीर गावातील आजूबाजूला परिसर असेल, खेडेपाडे असतील, त्यांच्यासाठी अहोरात्र मेहनत करतात. आमचे राजेंद्र भाऊ महाजन हे आमच्यासाठी युवा नेते आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे. व त्यांनी आज जे सोनगीर ग्रामीण रुग्णालयासाठी जे काम केलं आहे गरिबांसाठी, महिलांसाठी, ती एकदम चांगली गोष्ट आहे. त्यांचे मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.